माझा नवरा माझी खूप काळजी घ्यायचा आणि त्याच्याकडे पैसे नसतानाही तो माझ्यासाठी महागड्या वस्तू विकत घेत. मला आश्चर्य वाटायचे की त्याच्याकडे हे सर्व कुठून येते. पण तो एक दिवस अतिशय विचित्र गोष्ट करतो, ज्यामुळे मला त्रास होतो. तो मला खूप आनंदित ठेवतो आणि मला माझ्या आवडीच्या वस्तू घेऊन येतो. पण रात्री तो दुसऱ्या खोलीत जाऊन झोपायचा. मला आश्चर्य वाटायचे की त्याला माझी इतकी काळजी आहे की तो माझ्यासाठी इतक्या छान गोष्टी आणतो, तर त्याला माझ्यात रस का नाही? तो माझ्याजवळ बसत नाही, तो माझे ऐकत नाही. एके दिवशी मी त्याच्या आधीच त्या खोलीत जाऊन लपलेली होती, कारण मला कळेल की तो रात्री या खोलीत का येतो आणि माझ्याजवळ का झोपत नाही. मी माझ्या पतीला असे करताना पाहिले की माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे नाव मिनल आहे. मी खूप सुंदर होते. माझ्या वहिनीला माझ्या सौंदर्याचा तिरस्कार होता. ती म्हणायची की एक दिवस तुझ्या सौंदर्याची धूळफेक होईल. मी म्हणायचे, देवाची भीती बाळगा वहिनी, मी तुमचे काय नुकसान केले आहे? माझे आई बाबा या जगात नव्हते, पण जोपर्यंत माझी आई होती तोपर्यंत मी त्या घरावर राज्य करत होती. माझा भाऊही माझा तिरस्कार करत असे. तो म्हणायचा की तू माझ्या बायकोशी स्पर्धा करू नको. मला राग यायचा, कारण कोणी चुकीचे वागत असेल तर ते मला सहन व्हायचे नाही. जर ती माझ्या आईला वेळेवर जेवण किंवा शिळे जेवण देत असेल तर मला संताप यायचा. एके दिवशी तर तिने माझ्या आईसमोर रात्रीचे जेवण ठेवले. आधीच माझी आई शुगर पेशंट होती. मी म्हणाली की आईची तब्येत आधीच खराब असते आणि जर तुला जेवण बनवायचे नव्हते तर अगोदरच सांगितले असते. रात्रीचे जेवण देऊन माझ्या आईला तुम्ही मारण्याचा प्रयत्न करत आहेत का? या गोष्टीवरून आमच्या दोघांमध्ये खूप मोठे भांडण झाले. माझ्या भावाने त्याच्या बायकोची बाजू घेतली. तो म्हणाला की काय गरज आहे तुला तिला बोलण्याची? ती तुझी मोठी वहिनी आहे. मी म्हणाली, जर काही चुकीचे होत असेल तर मी नक्कीच बोलेन. त्यात लहान मोठे काही नाही. त्या दिवशी माझी आईची तब्येत खराब झाली. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. 3-4 दिवसात तिच्या आजारपणामुळे ती आम्हाला सोडून निघून गेली. माझी आई निघून जाण्याचे सर्वात जास्त दुःख मलाच झाले होते. आता घरात फक्त मी आणि भाऊ होतो. एके दिवशी माझा भाऊ माझ्या खोलीत येऊन म्हणाला की आता आई वडील या जगात नाही. तुला जर कोणतीही गोष्टीची गरज वाटली तर तू मला सांग. अजून तो म्हणाला की पुढच्या शनिवारी तुझे लग्न आहे. ते ऐकून तर मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी त्याला म्हणाली की काय? तर तो म्हणाला की हो, तुझे लग्न आहे. लग्न करून तू संसार करशील तर बरं राहील. माझ्यात इतकी हिंमत नव्हती की मी त्याला विचारू की तू माझे कोणाशी लग्न करत आहे. पण तो म्हणाला की हा फक्त लग्नाचा विधी आहे, कारण आई आत्ताच वारली आहे. तुझ्या मनात काही इच्छा असेल तर ते मी पूर्ण करू शकत नाही आणि तुझ्या नवऱ्याला घोड्यावर आणू शकत नाही. असे म्हणत तो खोलीतून निघून गेला. मी उशीवर डोके ठेवले आणि रडू लागली. पण एक दिवस लग्न होणारच आहे असा विचार करून मी मनाला धीर दिला आणि ते आपले स्वतःचे घर राहील, कोणाची गुलामी करण्याची गरज पडणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी दिवस काढत होती. लग्नाच्या दिवशी पाहून मी आश्चर्यचकित झाली की माझ्या भावाने माझे लग्न कोणासोबत जुळवले आहे. कदाचित माझ्या वहिनीचीही यात काही युक्ती असेल, कारण जेव्हा कधी भांडण व्हायचे तेव्हा माझी वहिनी माझी शत्रू व्हायची. मला असे वाटायचे की ती माझ्याकडून नक्कीच बदला घेईल आणि आज तिने तेच केले. ती यशस्वी झाली. कारण माझा नवरा एक विचित्र माणूस होता. त्याला अशा अवस्थेत बसलेले पाहून लहान मुलालाही अंदाज येईल की तो एक सामान्य माणूस नसून एक वेडा माणूस आहे. कारण त्याने त्याच्या हातात टॉफी धरली होती जी तो खात होता. त्याचे केस विस्कटलेले होते. त्याने नवीन कपडे घातले होते, पण ते इतके घाणेरडे होते की जणू कोणीतरी लहान मूल चिखलात खेळतात तसे ते कपडे घाणेरडे होते. हा माझा नवरा होता. सर्वांना कळाले होते की तो वेडा आहे. वस्तीतील काही महिलाही आल्या. त्यासुद्धा म्हणू लागल्या की मिनेलचा नवरा वेडा आहे. तिच्या भाऊ आणि वहिनीने हे काय केले? इतकी सुंदर मुलगी आणि एका वेड्यासोबत तिचं लग्न लावून देत आहेत. आई वारल्यानंतर त्यांचे डोळे पांढरे झाले आहेत का? आणि आज माझे लग्न झाले. थोड्या वेळातच माझी पाठवणी झाली. माझ्या डोळ्यात अश्रू येत होते. मी रडणे कशी तरी थांबवत होती, कारण रडल्यानंतर माझे अश्रू पुसणारे कोणीही नव्हते. मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. जर माझी आई जिवंत असती तर आज माझ्यासोबत हे सगळं काही घडलं नसतं.
पण माझ्या भावाला माझी थोडीही काळजी वाटली नाही का? त्याने माझे लग्न अशा मुलाशी केले, त्याला थोडाही विचार आला नाही का? तो मला काय खाऊ घालेल आणि काय काम करेल? लोक तर आपल्या मुलीचे लग्न अशा मुलाशीही नाही करत, जो मुलगा काही नोकरी करत नाही. माझ्या भावाने तर अशा मुलाशी माझे लग्न लावून दिले की त्याच्याकडे अक्कलही नव्हती. क्षणभर तर मला असे वाटले की जाण्यास नकार द्यावा, पण यानंतर काय होईल याचा विचार करून मी पुढे पाऊल टाकत राहिली आणि सगळं काही देवावर सोडले. माझ्या भावाने माझ्या डोक्यावर हात फिरवण्याचा प्रयत्न केला, पण मी पुढे निघून गेली. हे सगळं काही लग्नाला आलेल्या लोकांनी पाहिले. मीही विचार केला होता की याची थोडीफार इज्जत जायला हवी. वहिनी मला भेटण्यासाठी पुढे आली, पण मी तिलाही भेटली नाही, कारण ती मला म्हणाली होती की तुझे लग्न करून दिले आहे, तू नाटक न करता शांतपणे तुझ्या घरी निघून जा. माझ्याविषयी तिच्या मनात किती तिरस्कार भरला होता ते मला दिसत होते. माझ्यासोबत किती वाईट होत होते ते फक्त देवालाच दिसत होते. पण मला देवावर विश्वास होता की एक ना एक दिवस मला न्याय मिळेल. पण सध्या माझा काळ खूप वाईट दिसत होता. मला काहीच समजत नव्हते. माझा नवरा वेडा होता. त्याचे घर चांगले होते व ते 3 खोल्यांचे घर होते आणि त्याचा भाऊही तिथे होता. मला वाटले की तोही त्याच घरात राहतो, पण रात्र झाली तेव्हा तो त्याच्या जागी त्याचा भाऊ खोलीत आला आणि मी जरा घाबरून गेली. तो म्हणाला की वहिनी, काही काळजी करण्याची गरज नाही. खरं तर हे माझे स्वतःचे घर आहे. माझे घर अजून दुसऱ्या ठिकाणीही आहे, जिथे माझी बायको आणि मुले माझी वाट पाहत आहेत. आता तुम्हालाच याला सांभाळायचे आहे, कारण माझ्या बायकोचे आणि याचे पटत नाही. आमचे आईवडीलही या जगात नाही. त्याची काळजी घ्या. जर तुम्हाला समजत नसेल तर मला फोन करून विचारा. माझा नंबर त्या भिंतीवर लिहिलेला आहे. जर तो तुम्हाला काही त्रास देईल तर मला बोलवून घ्या, पण तुम्हीही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण मला रोज रोज येथे येणे परवडणार नाही. परिस्थिती स्वतःच हाताळा, कारण आता तो तुमचा नवरा आहे. मला कळत होतं की माझं आयुष्य किती वाईट होणार आहे. मी हो म्हणत मान हलवली. तो म्हणाला, देव मदत करेल, काळजी करू नका. एक दिवस सर्व काही ठीक होईल. मला हे माहीत होतं की तो मला सांत्वन देत आहे, पण नंतर पुन्हा म्हणाला की मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की एक दिवस सर्व काही ठीक होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला माहीत नाही तो असे 2दा का म्हणाला आणि इतका जोर देऊन का बोलला, म्हणून मला काही समजत नव्हते. मी म्हणाली, ठीक आहे. माझे पती दुसऱ्या खोलीत बसले होते. मी त्या खोलीत गेली तेव्हा मला आश्चर्य वाटले. ही खोली बहुधा त्याचीच असावी, कारण त्या खोलीत काही खेळणीही पडली होती. त्यांनी माझ्याकडे पाहिले तेव्हा मी घाबरून गेली. मला वाटलं की तो माझ्याशी बोलेल किंवा काहीतरी काम सांगेल, पण त्याने तसं काहीही केलं नाही. मी शांतपणे माझ्या खोलीत जाऊन झोपली. मला दार आतून लावावंसं वाटलं, पण मी तसे केले नाही. मला या घरात इतकी चांगली झोप लागली होती की सकाळी मला लवकर जागच आली नाही. पण मी डोळे उघडले तेव्हा माझ्यासमोर नवऱ्याला बसलेले पाहून आश्चर्य वाटले. मी घाबरली. तेव्हा मी त्या टेबलकडे पाहिले तर माझे डोळे उघडेच राहिले. टेबलावर नाश्ता पडलेला दिसत होता आणि आजूबाजूला पाहिले. मला वाटले कदाचित त्याचा भाऊ आला असेल आणि त्याने नाश्ता आणला असेल, पण घरात कोणीच नव्हते. बाहेरचा दरवाजा अजूनही बंद होता. मी स्वतः रात्री कडी लावली होती. माझा नवरा मला म्हणाला की नाश्ता करून घे, आणि तो सुद्धा नाश्ता करायला बसला आणि मला आश्चर्य वाटले. मी विचार करू लागली की त्याला इतके माहीत आहे की आपण लग्न केले आहे, म्हणून त्याला बाजारातून नाश्ता आणावा लागेल. मग तो वेडा कसा? पण नंतर तो एक विचित्र गाणे म्हणू लागला. ते एका कार्टूनचे गाणे होते. मला समजले की ते सामान्य कृत्य करत आहे आणि मी नाश्ता केला व घराची साफसफाई करू लागली. मी त्याच्या भावाला हे विचारायचंच विसरून गेली की घरातील खर्च कसा भागतो. त्याच्या भावाला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण फोन काही लागत नाही. मी दुपारचे जेवण बनवले व आपल्या पतीला जेवणासाठी बोलवण्यास गेली, पण माझे पती घरात दिसत नव्हते. मी चिंतित झाली व मला वाटले की कदाचित ते घर सोडून निघून गेले की काय. मग मी त्यांच्या भावाला पुन्हा फोन करून विचारले
त्यांनी मला सांगितले की तो असे कधीतरी घरातून निघून जातो आणि तो परत घरी येतो. काळजी करायची गरज नाही. जर तो रात्री घरी परत आला नाही तर मला सांगा. मी हो म्हणून फोन ठेवला आणि रात्री माझा नवरा परत आला. त्याच्या हातात काहीतरी होते. त्याने ते माझ्या हातात दिले. मी ते उघडले आणि आत फुले होती. मी विचारले, हे काय आहे? तर तो म्हणाला, मी तुझ्यासाठी आणले आहे. मला आश्चर्य वाटले आणि तो दुसऱ्या खोलीत निघून गेला आणि ती खोली आतून लॉक केली होती. सर्व काही ठीक चालले आहे. खरे तर माझा नवरा माझ्यासाठी दररोज काहीतरी आणत असे. मला माहीत नाही की त्याच्याकडे पैसे कुठून आले. घरातही सर्व काही उपलब्ध होते. थोड्या वेळात मी त्या रूममध्ये गेली तर तो रूम आतून लॉक होता. आता माझ्या घरात सर्व काही व्यवस्थित होते. जसा मी विचार करत होती तसे काहीही नव्हते. प्रत्येक दिवस आनंदाने जात होता. आता माझा नवरा माझ्यासाठी रोज काही ना काही वस्तू आणू लागला. पण मला आश्चर्य तर या गोष्टीचे वाटत होते की त्याच्याकडे एवढे पैसे कुठून आले. आता घरातही सर्व वस्तू होत्या. जेव्हा घरातील किराणा धान्य संपले तेव्हा त्याचा भाऊ आला आणि त्याने मला त्या वस्तू घेण्यासाठी काही पैसे दिले. मी त्याला विचारपूस केली की तुम्ही मला घर खर्चासाठी पैसे का देत आहात? त्यावर त्याचा भाऊ मला म्हणाला की आमची काही दुकाने भाड्याने दिली आहेत. त्यातून हे पैसे मिळाले आहेत. तेच मी तुला द्यायला आलो आहे. आता दर महिन्याला भाड्याचे पैसे मी तुलाच देणार आहे. मी म्हणाले की ठीक आहे. एके दिवशी माझ्या घरी अचानक माझे भाऊ आणि वहिनी आले. ते बऱ्याच दिवसानंतर आले होते. त्यांनाही चांगलेच ठाऊक होते की माझे लग्न एका वेड्या माणसाशी झाले आहे आणि मला हे कळाले होते की ते माझी अवस्था पाहण्यासाठी येथे आले आहेत. पण जेव्हा त्यांनी मला पाहिले तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले, कारण माझ्या अंगावरही चांगले कपडे होते आणि आता घरातही सर्व काही व्यवस्थित होते. तेव्हा माझी वहिनी मला विचारपूस करू लागली की तुझ्याकडे एवढे नवे कपडे, हे सर्व काही कुठून आले? कारण माझे लग्न झाले तेव्हा माझ्या सासरच्या लोकांनी मला फक्त 2 जोडी कपडे दिले होते आणि माझ्या माहेरूनही मला काहीही मिळाले नव्हते. मी माझ्या वहिनीला म्हणाली की हे सर्व मला माझ्या पतीने घेऊन दिले आहे. तेव्हा माझी वहिनी मला म्हणू लागली की तुझ्या पतीला तर काहीही कळत नाही, तरीही त्यांनी तुला हे सर्व कसे घेऊन दिले? मी म्हणाली की हे खरं आहे. त्यानेच मला हे सर्व काही आणून दिले आहे आणि तुम्हाला ही गोष्ट कोणी सांगितली की त्याला काहीही कळत नाही? त्याने घरात सर्व काही व्यवस्थित केले आहे. त्यावर माझी वहिनी मला म्हणाली की त्याने चोरी करून आणले आहे का? मी म्हणाली की नाही, हे सर्व तर नवीन दिसत आहे. तेव्हा ती म्हणाली की हे नवीन वाटत नाही. माझे सर्व चांगले होताना पाहून माझ्या वहिनीला माझ्यावर ईर्ष्या होत होती, कारण त्यांना असे वाटले होते की हिला कधीही सुख मिळणार नाही. म्हणूनच हे सर्व पाहून तिला टेन्शन आले होते आणि मी आनंदाने तिला सर्व काही दाखवू लागली. ती मला म्हणाली की आम्ही तुझे लग्न करून काही चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना? तेव्हा मी त्यांना म्हणाली की नाही, तुम्ही काहीही चुकीचे केले नाही. मी इथे खूप खुश आहे. मला येथे कसलीही कमी नाही आणि आपणही साधारणच कुटुंबातील आहोत. माझ्या पतीने मला सर्व सुखसुविधा दिल्या आहेत. घरात AC, TV सर्व काही आहे. त्यामुळे मला भर उन्हाळ्यातही सुखाची झोप येते. हे सर्व ऐकून आता माझ्या वहिनीचा चेहरा पूर्णपणे पडला होता आणि मला या गोष्टीची चांगलीच कल्पना होती की ती घरी जाऊन माझ्या भावाशी भांडण करणार होती. पण मला या गोष्टीचा आनंद होता, कारण त्यांनी माझ्यासोबत खूप वाईट केले होते आणि त्यांची हीच शिक्षा होती. माझा पती मला खूप खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होता आणि माझी खूप काळजीही घेत होता. एके दिवशी माझ्या पायाला काहीतरी इजा झाली होती, तर त्याने मला स्वतः पायाला पट्टी बांधून दिली. पण रात्र झाली की तो माझ्याजवळ थांबत नसे. तो दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपत असे आणि रूम आतून पूर्ण पॅक करत असे आणि हीच गोष्ट मला त्याची विचित्र वाटत असे. या गोष्टीचा मी खूप विचार करत होती की तो असे का करत होता. मला या प्रश्नाचे उत्तर त्याला विचारायचे होते, पण मी असा विचार केला की मी माझ्या प्रेमाने सर्व काही ठीक करेल. पण तो बरा होण्यासारखा व्यक्ती नव्हता आणि असे झाले असते तर तो जगातील सर्वात चांगला पती राहिला असता. कारण माझा पती सुंदर होता, तरुणही होता आणि त्याच्याकडे पैसाही भरपूर होता.
त्याचे स्वतःचे घर होते आणि घरात कसलीही कमी नव्हती. कमी फक्त एकाच गोष्टीची होती की तो माझ्याशी खूप कमी बोलत असे आणि माझ्याजवळ थांबत नसे. माझी एक मैत्रीण डॉक्टर होती. ती वेड्यांच्या दवाखान्यात डॉक्टर म्हणून होती. त्यामुळे तिने मला सल्ला दिला की अशा लोकांना प्रेमाची गरज असते आणि प्रेम मिळाल्यामुळे ते व्यवस्थित होतात. आणि जर त्यांच्या आयुष्यात असे कोणी असेल तर ते त्या व्यक्तीवर खूप प्रेम करतात. पण माझ्या बाबतीत सर्व उलट होते. हळूहळू माझ्या आता लक्षात येऊ लागले होते की त्या रूममध्ये नक्कीच काहीतरी रहस्य आहे आणि तेथेच मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. कारण माझा पती माझ्याशी काहीही न बोलता पुन्हा पुन्हा त्या रूममध्ये जात असे. आता माझी उत्सुकता वाढली होती. मला हे जाणून घ्यायचे होते की त्या रूममध्ये नक्की काय आहे. एकदा मी त्या रूममध्ये गेली होती, पण तेथे मला असे काहीच दिसले नाही. माझ्या वहिनीने शेजारील लोकांना हे सांगायला सुरुवात केली होती की माझा पती वेडा आहे. पण त्याचबरोबर तिने हेही सांगितले होते की त्याची परिस्थिती चांगली आहे. आणि हीच गोष्ट बाहेरील लोकांकडून माझ्या कानावर आली होती. हे ऐकून मी खुश होती, कारण माझा पती माझी सर्व प्रकारची हौस करत होता. घरात कसलीही कमी नव्हती आणि माझी काळजीही घेत होता. पण तो कुठे जात होता हे मला माहीत नव्हते. एक वेळा मी त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला, पण मला रस्ता माहीत नव्हता. त्यामुळे मी असा विचार केला की मी रस्ता विसरून जाईल आणि मी घरी परत आली. तो काही क्षणातच तेथून गायब झाला होता. मी विचार करू लागली की कदाचित तो गार्डनमध्ये मुलांसोबत खेळायला गेला असेल. म्हणून मी ही गोष्ट जास्त मनावर घेतली नाही. पण मला त्या रूमच्या बाबतीत जाणून घ्यायचे होते. तो त्या रूममध्ये काय करायला जात होता आणि दिवसाबाहेर जाताना त्या रूमला कुलूप का लावत होता. एके दिवशी मी ते कुलूप लपवून दिले आणि तो त्या रूमला कुलूप न लावताच बाहेर निघून गेला. मी असा विचार करून ठेवला होता की मी त्याच्या येण्याआधीच त्या रूममध्ये लपून बसेल आणि मला माहीत होईल की तो या रूममध्ये काय करतो. पण तो या घरात येताच मला शोधू लागला, कारण कधीकधी माझा पती माझ्याशी थोडंफार बोलतही असे आणि त्याला माझे नावही आठवण होते. तो मला माझ्या नावानेच बोलवत असे. त्याला अशा अवस्थेत पाहून कधीकधी मला खूप दुःख होत असे आणि मी विचार करत असे, तोही एक जीव आहे आणि कोणाचा तरी मुलगा आहे. दिसण्यातही एवढा सुंदर आहे, पण देव जाणे त्याच्यासोबत काय झाले आहे की तो वेडा झाला. कारण हे तर नक्की आहे की तो जन्मता वेडा नव्हता. कदाचित त्याच्यासोबत काहीतरी चुकीचे घडले असेल, म्हणूनच त्याची आज ही अवस्था झाली होती. मी त्याच्या भावाला बऱ्याच वेळा ही गोष्ट विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला या बाबतीत काहीही सांगितले नाही. तो मला म्हणाला की हळूहळू तुला सर्व काही माहीत होईल. यावर मी विचार करू लागली की मला हळूहळू कसे माहीत होईल. एकदा मला माझ्या पतीचे जुने फोटो मिळाले होते. त्याचे फोटो पाहून तो खूप सुंदर आणि रागीट स्वभावाचा वाटत होता. पण तो अशा अवस्थेत कसा पोहोचला हा विचार मी करू लागली. कुणी त्याला शाप तर दिला नव्हता ना. आज तर मला या गोष्टीचा तपासच लावायचा होता आणि त्यानंतर मी ठरवणार होते की मला काय करायचे आहे. माझा पती माझ्यासाठी पुन्हा काहीतरी वस्तू घेऊन आला होता आणि याच कारणामुळे तो मला इकडे तिकडे शोधत होता. जेव्हा मी त्याला तिथे भेटली नाही तेव्हा त्याने ती वस्तू तेथेच रूममध्ये ठेवली आणि तो या रूममध्ये आला. आतमध्ये येऊन त्याने दाराला कडी लावली आणि खुर्चीवर जाऊन बसला. मी पडद्याच्या मागून त्याला पाहत होती, पण त्याला हे माहीत नव्हते. तो काहीतरी विचारात बसला होता. त्याला पाहून असे वाटत होते की एखादा समजदार व्यक्ती काहीतरी विचार करत आहे. आता माझ्या मनात जास्त शंका येऊ लागली. थोड्या वेळात त्याने आपल्या खिशातून एक मोबाईल फोन काढला. त्याच्याकडे तो मोबाईल फोन पाहून मला खूप आश्चर्य वाटले, कारण मी त्याच्याकडे कधीही फोन पाहिला नव्हता आणि त्याच्या इतर वस्तूंसारखा त्याचा फोन तुटलेला नव्हता. आता तो फोनवर कोणाशी तरी बोलू लागला. हे पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो एखाद्या समजदार व्यक्तीसारखा फोनवर बोलत होता. तो म्हणत होता की माझा सर्व पैसा त्या बिझनेसमध्ये लावा. शेवटी माझे नशीब आहे. माझ्या नशिबात असेल तर ते मला भेटेल. त्याच्या तोंडून हे शब्द ऐकून मी सुन्न झाली होती, कारण तो व्यक्ती सर्वांसमोर वेडा बनून फिरत होता. तो घरात बसून बिझनेस डील करत होता. पण मला असा प्रश्न पडू लागला की तो असे का करत आहे.
तो मला तर सांगू शकला असताना त्याने माझ्यापासूनही या गोष्टी का लपवल्या होत्या? माझ्या मनात आले की त्याच्या समोर जावे, पण मी पुन्हा विचार केला की यापुढे तो काय करत आहे हे बघावे. म्हणून मी थांबली. त्याने आपल्या खिशातून पैसे काढले आणि ते टेबलावर ठेवले आणि पुन्हा नंबर डायल करून तो फोनवर बोलू लागला. त्याच्या बोलण्यावरून मला असे वाटत होते की तो त्याच्या भावाशी बोलत आहे. तो फोनवर त्याच्या भावाला सांगत होता की मला असे वाटते की मी माझ्या पत्नीला सर्व काही खरं सांगावे, कारण मला तिच्यासोबत राहायचे आहे. तेव्हा त्याचा भाऊ कदाचित त्याला असे म्हणत होता की तू घाई करू नकोस. तेव्हा तो पुन्हा त्याच्या भावाला म्हणाला की घाई कसली? आता माझ्या लग्नाला 6 महिने झाले आहेत. माझा विषय निघाला, त्यामुळे आता मी स्वतःला लपवू शकली नाही. मी जाऊन त्याच्यासमोर उभी राहिली आणि मला पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि त्याने फोन बाजूला ठेवला. मी त्याला विचारपूस करू लागली की हे सर्व काय आहे? तू असे का करत आहे? तू लोकांसमोर वेड्याचे सोंग का करत आहे? मी तुझ्या सर्व गोष्टी ऐकल्या आहे. तेव्हा तो मला म्हणू लागला की मला तुला सर्व काही खरं सांगायचेच होते. मी त्याला म्हणाले की आता मला सर्व काही सांग. माझे मन भरून आले होते आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. ते पाहून तो मला म्हणाला की तू का रडत आहेस? रडू नकोस. आणि तो मला त्याची हकीकत सांगू लागला. माझा पती मला म्हणाला की मी माझ्या कॉलनीतील सर्वात हुशार आणि सुंदर मुलगा होतो. मी चांगल्या नोकरीवरही होतो. आताही मी तीच नोकरी करत आहे. संपूर्ण रात्र बसून मी ऑनलाईन कामं करतो. मग मी म्हणाले की तू वेड्याचे सोंग का करत आहेस? तेव्हा तो मला सांगू लागला की माझी काही लोकांसोबत मैत्री झाली होती, पण ते लोक चांगले नव्हते. एके दिवशी आम्ही बाहेर गेलो होतो आणि तिथे काही गोष्टीवरून आमची भांडणं झाली आणि त्यातच एका माणसाचा खून झाला आणि त्यांनी या गोष्टीचा माझ्यावर आरोप केला. जर मी वेड्याचे सोंग घेतले नसते तर मला या गोष्टीची शिक्षा झाली असती आणि आयुष्यभर मला तुरुंगात राहावे लागले असते, कारण ते सर्व लोक तेथून पळून गेले होते आणि मी मात्र त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. पण तो मरण पावला आणि तिथे पोलीस आली. त्यांनी मला पकडले. अजूनही ते लोक याच एरियात राहत आहे. माझ्यामुळे त्यांचे बरेचसे नुकसान झाले होते आणि याच कारणामुळे मला वेडेपणाचे नाटक करावे लागले. पण मी असे ऐकले आहे की आता त्यांनी येथून जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि 1 महिन्यानंतर ते येथून जाणार आहे आणि त्यानंतर मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगू शकेल. आणि याच कारणामुळे मी तुझ्यापासून ही गोष्ट लपवली होती. मी असा विचार केला होता की जेव्हा ते लोक येथून निघून जातील तेव्हा मी तुला सर्व काही खरं सांगेल. तुझ्या भावाने जेव्हा या स्थळासाठी होकार दिला तेव्हा आम्हाला खूप आश्चर्य वाटले होते, पण त्यामागे सत्य मला माहीत झाले होते आणि याच कारणामुळे मी तुला वाचवण्यासाठी तुझ्याशी लग्न केले. तू मला खूप आवडतेस आणि माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी बाहेर फक्त कामानिमित्त जात असतो आणि तुझी आठवण आल्यावर मी तुझ्यासाठी काहीतरी वस्तू घेतो. कधीकधी मला असा विचार येतो की जर तू मला सोडून गेली तर माझे काय होईल, कारण एक चांगली मुलगी एका वेड्या व्यक्तीसोबत राहू शकत नाही. म्हणून मी तुला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. तेव्हा माझा पती मला विचारू लागला की तू का रडत आहेस? मी म्हणाली की हे आनंदाश्रू आहेत. आता थोड्याच दिवसाची गोष्ट आहे, त्यानंतर आपले आयुष्य खूप सुखी होणार आहे, असे तो मला सांगू लागला. त्यावर मी म्हणाले की मला काहीही प्रॉब्लेम नाही. मी काहीतरी पुण्य केले असेल म्हणून मला चांगला नवरा मिळाला आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही कोणाचे वाईट केले नव्हते. माझा पती मला म्हणू लागला की मी तुझी खूप काळजी घेईल आणि मला तुला आयुष्यातील सर्व सुख द्यायचे आहे. आता हळूहळू आमच्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित होऊ लागले. आता मी हळूहळू लोकांना असे सांगू लागली की मी माझ्या पतीला हॉस्पिटलला घेऊन गेली आणि त्याचा इलाज केला. त्यामुळे माझा पती आता आधीसारखा झाला आहे आणि अशा प्रकारे आम्ही सुखाने आयुष्य जगू लागलो. तर मित्रांनो, आजची कथा आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.